महत्वाचे मुद्दे आज सुनावणीमध्ये आले। त्याच्यात मुख्यतः धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीबाबत सुनावणी अंतिमतः झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक तोंडी निरीक्षण नोंदवले, काही प्रतिक्रियात्मक निर्देश सुद्धा त्यांनी दिले। म्हणजे प्रतिक्रिया त्यांनी सुद्धा काही व्यक्त केल्या असं आपल्याला दिसतंय। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो नेहमी डिस्कस होतोय तो म्हणजे राजकीय पक्षच श्रेष्ठ आहे। राजकीय पक्षाचे जे प्रमुख असतील, ज्यांच्या ताब्यात पक्ष असेल तेच पक्षाचे निर्णय घेऊ शकतात, त्यांच्या सहीनीच पक्षाचे निर्णय होतात आणि राजकीय पक्ष श्रेष्ठ असल्यामुळे राजकीय पक्षावर ज्यांचा ताबा आहे त्यांनी घेतलेले निर्णयच हे मानले पाहिजे, कायदेशीर ते असले पाहिजे। त्यामुळे विधिमंडळ पक्ष आमदारांची संख्या जी आहे ती निवडून आलेली, त्यांनी कुठे जायचं आणि त्यांनी स्वतःमध्ये फूट पाडून आपली एक गट तयार करायचा आणि त्यांनी एक निर्णय घ्यायचा की नाही पक्ष सुद्धा आमचाच आहे, हा निर्णयच अयोग्य आहे हे आज वारंवार सांगण्यात आलं। त्यासाठी मी जे सकाळी दाखले दिले होते वेगवेगळ्या केसेसचे ते सुद्धा दाखले देण्यात आले। पण सगळ्यात महत्वाचा निर्णय सुभाष देसाई या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांनी जो निर्णय घेतला होता तो महत्वाचा आहे की राजकीय पक्षच श्रेष्ठ आहे, पॉलिटिकल पार्टीला कोणतीही गोष्ट सबसाइड करू शकत नाही। आणि त्यामुळे न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना या 3 न्यायाधीशांच्या न्यायालयाने स्पष्ट केलं की राजकीय पक्षाला कोणी डावलू शकत नाही। दुसरा मुद्दा हा आहे की लोकप्रतिनिधींना काही स्वातंत्र्यच नाही का, या संदर्भात सुद्धा थोडं डिस्कशन झालं की जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत ते आपलं म्हणणंच मांडू शकणार नाही का, पक्षाच्या वेठीसच त्यांना राहावं लागेल का। तर त्याबद्दल आज न्यायपीठाने असं म्हटलं की एक सुवर्ण मध्य त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपले मत मांडण्यासाठी किंवा मतभेद व्यक्त करण्यासाठी काहीतरी संधी असली पाहिजे। आता ही सगळी संधी निर्माण करायची असेल तर कायद्यात थोडासा बदल करावा लागेल, तो या खरं तर पिटिशनचा काही भाग नाही। त्यामुळे न्यायालयामध्ये झालेल्या चर्चेचा उल्लेख म्हणून मी आपल्याला हे सांगतोय। आता उद्धव ठाकरेंतर्फे हे सातत्याने सांगण्यात आलं की निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या निर्णयावर आमचा आक्षेप आधीपासून आहे। निवडणूक आयोगाने आपला निर्णय घेताना पक्ष चिन्ह आणि पक्षाबद्दलचा निर्णय घेताना स्वतःच्या अधिकार कक्षा ओलांडलेल्या आहे आणि ते त्यामुळेच भ्रष्ट पद्धतीने राजकीय पक्षाशी हेतू पुरस्सर दुश्मनी घेतल्याप्रमाणे वागलेले आहे शिवसेनेशी। आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून, म्हणजे मी हे म्हणतोय, कोर्टात काही म्हटलेलं नाही आहे, पण त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून अशा प्रकारचे वागणूक निवडणूक आयोगाने केली आहे। त्यांनी तटस्थपणा गमावलेला आहे। याबद्दल मात्र कपिल सिब्बल सरांनी सांगितलं की इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी, ही न्यायव्यवस्था असेल, निवडणूक आयोग असेल किंवा गव्हर्नर हे पद असेल किंवा गव्हर्नरचं ऑफिस असेल, तसंच विधानसभेचे अध्यक्ष असतील, यांची इंटिग्रिटी कॉन्स्टिट्यूशन सोबत राहिली पाहिजे, यांची इंटिग्रिटी डेमोक्रेटिक प्रिन्सिपल सोबत राहिली पाहिजे आणि ती नसली तर संपूर्ण लोकशाही उद्ध्वस्त होऊ शकते, हे या उदाहरणावरून दिसते असं त्यांनी अत्यंत मार्मिकपणे तिथे मांडलेलं आहे। बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांच्या गटाला जी मान्यता देण्यात आली ती चूक केलेली आहे पुन्हा सांगण्यात आलं, जसं सुभाष देसाईच्या केसमध्ये आणि यापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांच्या बेंचने जो निर्णय घेतलेला त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेला की बहुमत केवळ आमदारांचं लक्षात घेऊन जी काही प्रक्रिया झालेली आहे विधानसभेमध्ये ती चुकीची आहे। राज्यपालांनी केलेली प्रक्रिया सुद्धा चुकीची आहे आणि त्यांनी जी बहुमत चाचणीचा निर्णय घेतला होता तो सुद्धा चुकीचा आहे। पक्षांतर बंदी कायदा जो 10व्या अनुसूचीनुसार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही विलिनीकरणाशिवाय पक्षाचा ताबा घेण्याची किंवा विधिमंडळातील फुटीला मान्यता देण्याची परवानगी नाही, हा युक्तिवाद सुद्धा करण्यात आला।